हॅलो, नमस्कार मंडळी. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी शेंगदाण्याची चटणी बनवते आणि मेथीच्या दशम्याट बनवते. शेंगदाणे मी भाजायला ठेवले. आता मी त्यात बेडगी मिरची टाकते. 4-5 बेडगी मिरची घेतली, त्याचे देठ काढून घेतले आणि गॅसवर थोडं भाजायला ठेवते. आणि खाली मेथीची भाजी काटून ठेवली आहे. स्वच्छ अगोदर धुवून घेतली 2-3 वेळा पाण्याने आणि मग बारीक काटली. आता मी त्यात गव्हाचं पीठ टाकलं, रागीचं पीठ टाकलं, बेसन पीठ टाकलं. जे पण पीठ अवेलेबल असेल तुमच्याकडे ते सगळं टाकू शकता. मीठ टाकलं थोडं. शेंगदाणे पण झाले आता भाजून. शेवग्याच्या शेंगांचा पाला आणि थोडासा कढीपत्ता स्वच्छ धुवून मी कापडावर ठेवला होता सुकायला. आता तो पण सुकलाय. थोडासा भाजून घेते, तव्यावर मस्त क्रिस्पी होऊ देते. पिठामध्ये मी थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकली. आता तीळ पण टाकते आणि मग नंतर ओवा टाकते थोडासा. आता मी पाणी टाकून सगळं पीठ मळून घेतलं आणि थोडा वेळ ठेवून दिलं मुरायला. साईडला इथं शेवग्याच्या शेंगांचा पाला आणि कढीपत्ता पण फ्राय होतोय. कढाईमध्ये मी कोंब आलेले हिरवे मूग होते ना, ते वाफवायला ठेवते. वाफवून घेते थोडा वेळ. आता इथं मी चटणी करते. चटणीचं सगळं झालंय भाजून. थोडे शेंगदाणे, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगांचा पाला, लसूण, जिरं, लाल मिरची सगळं टाकून झालं. आता मिक्सरमधून पण काढून झाली आहे. कढाईमध्ये मी हिरवे मूग ठेवले होते वाफवायला, ते पण झाले. आता छान वाफवून झाले. आता मी त्यात थोडं मिरची पावडर टाकली आणि ऑलिव्ह ऑइल टाकलं. ऑलिव्ह ऑइलने टेस्ट थोडी चांगली लागते म्हणून थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं. गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ देते. आता उसळ थोडी थंडी झाली आहे. थोडीशी थंडी झाली, जास्त नाही झाली. मग मी टाकते टमाटो, डाळिंब सगळं असं काटून घेतलंय मी. टमाटो, गाजर, ॲपल, काकडी, लिंबू. आता ॲपल टाकते, कोथिंबीर, गाजर, थोडासा चाट मसाला टाकते. थोडं चाट मसाला आणि लिंबू टाकून हलवून घेतलं. आता रेडी आहे उसळ. ही उसळ खूपच पौष्टिक आणि प्रोटीन पण आहे याच्यामध्ये आणि वजन कमी करायला पण खूपच मदत करते. ॲपल, डाळिंब, काकडी सगळं टाकतो ना आपण, तर एकदम भारी लागते ही उसळ आणि छान लागते. मला तर खूपच आवडते. मी नेहमी करते ही नाश्त्याला. बघा रेडी आहे उसळ. एकदम शॉर्टकट आणि मस्त चवीला लागणारी. तुम्ही पण करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. मेथीच्या दशम्यांचं पीठ पण मुरून झालं आहे. आता मी पटापट मेथीच्या दशम्या लाटून घेते आणि मुलांचा डब्बा पण भरून घेते. आज मी सकाळीच व्हिडिओ चालू केला. म्हटलं चला आज सकाळी मेथीच्या दशम्या आणि चटणी करतोय तर व्हिडिओ बनवू. कारण रोजची भाजी पोळी असते, त्याला टाईम लागतो थोडा. भाजी धुवा, काटा. तर मी सकाळी जास्त व्हिडिओ नाही करत, संध्याकाळीच जास्त व्हिडिओ करते. रोज सकाळी 6 वाजता उठून पटापट नाश्ता आणि स्वयंपाकाला लागते. कारण मुलांना जायचं असतं ना 8 वाजता, त्यांची बस येते. तर मग लवकर आवरून घेते मी सकाळी. आणि आज तर मला खूपच कामं आहे. घर पण साफ करायचं आहे, गुढीपाडवा पण आहे ना, तर म्हटलं चला सगळं घर साफ करू, दरवाजे वगैरे खिडक्या सगळं पुसू. मुलांची पण झाली तयारी. मुलांना पण नाश्ता देऊन दिला. आता मी पटापट लाटून घेतल्या आणि डबा पण भरून घेते. डब्यामध्ये खाली मी पेपर टाकते, नाही तर पोळीला घाम येऊन जातो ना, म्हणून थोडंसं पेपर टाकते. आणि बघा ही चटणी तयार आहे. चवीला एकदम मस्त लागते. शेवग्याच्या शेंगांच्या पानांची टेस्ट एकदम भारी लागते याच्यामध्ये. थोडासा चटणीचा कलर चेंज झालेला असतो, पण चवीला एकदम मस्त लागते ही चटणी. आता मी दशमीवर थोडंसं चटणी आणि ऑलिव्ह ऑइल टाकून घेतलं आणि मिक्स करून घेते. मुलांना थोडं दही पण देते सोबत. रोल करून दिला ना तर मुलांना खायला पण इझी होतं, म्हणून मी रोल करून देते. तुम्ही पण करून बघा हा चटणीचा रोल. खूपच टेस्टी आणि मस्त लागतो. बघा हा रेडी आहे रोल. आता मी याला थोडंसं मधून कट करते आणि डब्यामध्ये ठेवते. अशा प्रकारे मी दोघं मुलींचा डबा पण भरून दिला, मिस्टरांचा पण डबा भरून घेतला. आता निघालाय मुली कॉलेजला. मुली गेल्यावर मी थोडा ग्रीन टी वगैरे घेते, नाश्ता वगैरे करते थोडा आणि मग झाडू वगैरे मारून मग लगेच माझा योगाचा टाईम होतो. आज योगाला थोडा टाईम आहे. आम्ही थोडं लेट जाणार आहे, तर मी घरातले थोडं कामं आवरून घेते. मी सोफ्याचे कवर धुतले होते, ते लावून घेतले. गुढीपाडवा आहे, स्वामी जयंती पण आहे, तर म्हटलं चला सगळं घर साफ करू, स्वच्छ करू. दरवाजा पण स्वच्छ पुसून घेतला. मी नेहमी दरवाजावर चंदन आणि ओम आणि स्वस्तिक लिहिते ना. बघा हे माझं मागच्या वर्षीचं आहे.
तर मी ते चांगलं पुसून घेतलं. दरवाजा पण पुसून घेतला. गुढीपाडवा आहे तर बाहेरून एकदम स्वच्छ दिसायला पाहिजे ना छान. आता मी जिमला आली आहे. थोडा योगा करते, जिम करते. भेटते थोड्या वेळाने मग नंतर तुम्हाला. चला झाली आता माझी सगळी कामं. देवपूजा करून घेते. देवाचं पण मंदिर मी सगळं साफ करून घेतलं. रोज आपण मंदिरामध्ये हळदी कुंक तांदूळ वगैरे टाकतो ना, तर सगळं लाल लाल आणि होऊन जातं. तांदूळ पण सगळं पडलेले होते. सगळं साफ करून घेतलं. सगळे देवांचे फोटो पण पुसून घेतले. देवघर नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायचं, कारण देवघर म्हणजे आपली मन शांत करणारी जागा असते ती. आपण नुसतं देवाजवळ बसलं ना तर एकदम छान आणि प्रसन्न वाटलं पाहिजे, म्हणून देवघर नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायचं. सगळे देव मी पाण्याने धुवून घेतले. स्वामींची मूर्ती पण पाण्याने धुवून घेतली. रोज मी पाण्याने देव धुते आणि स्वच्छ कापडाने पुसून घेते. सण वगैरे असला ना त्या दिवशी फक्त मी पंचामृताने देव धुते सगळे. सगळ्या देवांना मी हळदी कुंकू चंदन अष्टगंध लावून दिलं आणि मग नंतर फुलं पण वाहिली देवांना. थोडंसं मी देवाला अत्तर पण लावते. अत्तर पण लावलं. अत्तर मी जास्त फुलांवर लावते आणि फोटो असला तर फोटोला लावते, कारण हे तांब्याचे देव असतात ना, तर मग तांब्याच्या देवाला रोज अत्तर लावणं पण ठीक नसतं, ते खराब होऊन जाते ना, म्हणून तर मी फुलांवर अत्तर लावते आणि मग देवाला वाहते. पूजा करताना आपण देवाची नावस्मरण करत राहायचं, म्हणजे पूजा करता करताच आपलं देवाचं नावस्मरण पण होतं आणि छान वाटतं एकदम मस्त. बघा आता झाली माझी पूजा. आता मला थोडंसं बाहेर जायचं आहे. बाहेर थोडं काम आहे तर मी जाऊन येते. सायकलनेच जाते मी पटापट. सायकलने थोडी एक्सरसाइज पण होऊन जाते आणि छान वाटतं मला सायकलवर, तर मी सायकलनेच जाऊन येते. गेटपर्यंत शूटिंग केली मी, मग नंतर सायकलवर बसली होती. आली मी आता बाहेरचं काम करून. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये असं शॉर्टकट दाखवावं लागतं बरं का. पूर्ण जर व्हिडिओ बनवत बसले ना तर खूपच मोठा व्हिडिओ होऊन जातो, तर आपल्याला व्हिडिओमध्ये थोडं शॉर्ट दाखवायचं असतं. आज आमच्याकडे एकदम मस्त वातावरण झालं आहे बरं का. ढग पण बघा काळे काळे झाले आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. थंडी हवा पण सुटली आहे. ढग पण गडगड करत आहे. बाहेर गेली होती, थोडं बाहेर काम होतं म्हणून. आता आली मी. आता हातपाय धुते आणि जेवायला घेते. खूपच वेळ होऊन गेला. प्लेट पण मी रेडी केली. आता जेवणाला घेते. सकाळी दशमी आणि उसळ केली होती, तीच मी आता जेवणाला घेते. बघा आज माझं जेवण चटणी दही दशमी आणि हिरवे मूग आलेली उसळ. एकदम भारी जेवण आहे हे. मला खूपच आवडतं असं जेवण. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.